असे 7 कुटुंब प्रमुखांना त्यांना 4 ते 5 लोकांना तिथे एसटीचं सर्टिफिकेट दिलंय। त्याच्यामध्ये सगळं कोर्टाचा निकाल असा आहे की ते सगळं चुकीचं आहे आणि सीएम साहेबांनी आपलं त्यांना आश्वासन दिले 22 ते 25 तारखेपर्यंत तिकीट गेले। आमचं नाही तिकीट रद्द करा आणि हे 2 वर्ष झालं प्रकरण रद्द करण्यासाठी त्यांनी घेतलेल्या व्हॅलिडिटी तो व्यक्ती म्हणतो आमचं रद्द करा आणि त्यांच्याबरोबर माननीय अध्यक्ष माननीय मुख्यमंत्री आणि शिंदे समिती यांची ही लागूच बाबा इतकं स्लो तुम्ही चाललेलं आहे आणि म्हणून त्याला टाईम बॉन्ड प्रॉब्लेम त्या अन्वेषणामध्ये जे केलं ते त्यांची मिटिंग आपणच लावली होती आणि त्याला टाईम बॉन्ड प्रॉब्लेम आपण एवढा प्रयत्न केला तर सगळ्यांना गोरगरिबांना न्याय मिळेल। आपण प्रयत्न करतो आता आपली ही गोष्ट तुम्हीच आठवण करून दरबारी मागणी आहे। मागणी आम्ही सर्व आमदार आणि आम्ही सर्वजण तुमचं निवेदन आम्ही सरकारपर्यंत पोहोचू। मुख्यमंत्र्यांच्या कानावर हा विषय घालू ऑलरेडी घातलेला आहे। परत एकदा तुमच्या वतीनं आम्ही तुमचं मागणं तिथपर्यंत पोहोचवायचा डेफिनेट प्रयत्न करू आणि मुख्यमंत्री साहेब याच्यामध्ये सकारात्मक भूमिका घेतील। 37 हे तर सर्व धनगर आहे, त्याला हे प्रूफ आहे, सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे। हे धनगर आहे धनगर आणि त्याचे जे मुलं आहेत त्याचे पुढील नातू आहेत ह्याच्यावर धनगड केल्या काही आणि सर्व काही शहर आहे। शहरात स्पष्ट काय म्हणते साहेब, शहरात काय म्हणते साहेब स्पष्ट, धनगड हा शब्द वेगळ्या शाहीत वेगळ्या अक्षरात लिहिलेले दिसते। सदरची नोंद टीसी बुक वरून भावनेच्या आहारी जाऊन लोकांची भूमिका घ्यायची नाही। लोकशाही मार्गाने लढत राहणं प्रत्येकाचं कर्तव्य आणि ते करू आपण। जेवढं सरकारला सहकार्य करता येईल तेवढं डेफिनेट सरकार सहकार्य करेल आणि आपणही आपल्या भावनाचा उद्रेक न होऊ देता सामावून घेऊन जेवढ्या त्याच्यातले त्यांनी सांगितलं की आमचं 2 मान्य झालेले आहेत, अजून 2 मागण्या आमच्या मान्य करायच्या आहेत, तेही सीएम साहेबांनी सांगितलंय त्याच्यावरती आम्ही सकारात्मक निर्णय घेऊ। काल पंढरपुरामध्ये जे झालेलं आहे मी तुम्हाला ते सांगतोय कालच्या बाबतीत हा लक्षात। तेही डेलिगेशन पंढरपूरचं तुमचं आहे त्याचं नाव मला आता आठवेना, 2-3 महिला आणि 2-4 आपल्यातले नेते मंडळी होती, तर तेही त्याच्यातल्या 2 मागण्या ऑलरेडी मान्य झाली म्हणले, फक्त 2च आहेत त्याच्यावरती सकारात्मक विचार करा। सीएम साहेबांनी त्यांनाही काल आश्वासित केलंय आणि आज मला इथं आलेले कळले की आपण बसले म्हणल्यानंतर मी पहिलं तुमच्याकडे आलो की त्या ठिकाणी तसं झालेलं आहे। आपल्या मागण्या ज्या काय आणखी सीएम साहेब जे काय आदेशित करतील त्यांना जे बघा सीएम साहेबांनी जितकं सहकार्य हे आपलं लोकांनी तुमच्या नेत्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने केलं। शासनाची मदत त्यावेळेस लागत होती तर ती सुद्धा टेकून याचं काम मी केलं। आपले सर्व मी तुम्हाला माहीत असेल धनगर साळी माळी कोळी कुठले सगळे आपले समाज आपला 12.5 कोटीची जनता मी कधी त्याच्यात दुजाभाव केलेला नाही। धनगराच्या बाबतीत मी लढलो, त्यांनी आत्महत्या केल्या, त्यांच्या माझे फुलाची पाकळी त्यांना खाली जावं टाकून त्यांना मदत केली, मराठी आत्महत्या केल्या त्यांना मदत करतोय आणि प्रत्येक वेळेस तुमचं अभिनंदन आहे। पण हे थोडक्यात अटॉर्नी जनरलला ॲप्रोड करून देण्यासाठी आशुतोष आपले ते कुंभकोणी त्यांना तिथं लिहून सीएमकडं लिहून धनगर आणि धनगर महाराष्ट्रामध्ये धनगड नसून धनगर आहेत तर हे धनगडच आहे। हे सरकारचे मंत्री होते गिरीश महाजन, त्यांना वेळ नाही म्हणले, हे असं आम्ही पण माणसं आहेत, आमचे पण मतावरती तुम्ही मंत्री होता आमदार होता। आता तुम्हाला सांगतो सगळ्या गोष्टी असताना आमचा जातीचा प्रश्न प्रलंबित असताना त्या प्रत्येक सरकार येतोय आणि प्रत्येक सरकार आम्हाला कोपराला बोलवून त्यांनी सत्तेत बसल्यानंतर आमच्याकडून दुर्लक्ष करतात। एवढं सांगायचं आहे की तुम्ही शासन दरबारी असताना जे परवा लातूरचे लोक जे आमचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री साहेबांनी बोलवलं होतं तुमच्या लातूरचे 7 धनगर बांधव तिथे गेले होते, त्यांना मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं जे खिलारी कुटुंब औरंगाबादचं आहे एकंदरीत सगळ्या परिस्थितीचा विचार करता, कुटुंबाचा विचार करता
उपोषण सोडावं एवढी आमची सगळ्यांची विनंती असेल आणि आम्ही तुमच्या सोबत राहून पुढच्या लढ्यात तुमच्या सोबत सहकार्य करतो. तर आमचे पालक आणि दोन्ही राज्याचे आमदार इथं आहेत. उपोषण सोडा म्हणण्यापेक्षा मी पालकांना अशी विनंती करतो की आमचे पालकमंत्र्यांना विनंती असं करतो की CMने आम्हाला एकतरी लाईव्ह याच्यामध्ये चर्चा करावी किंवा त्यांच्यावर असं द्यावं की आम्ही जे खिलारी प्रमाणपत्र जे यादी तिथी जे आहे त्यांचं कास्ट सर्टिफिकेट जे आहे ते